मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की मला कायम वाटायचं आपण एखाद्या राजासारखं घोड्यावर बसावं, हातात लगाम धरावा आणि टाप टाप करत दऱ्याखोऱ्यांतून फिरावं, हिंडावं. घोड्यावर बसण्याचं ते वेडच माझ्या डोक्यात शिरलं होतं. पण त्यात एक प्रॉब्लेम होता. त्यावेळी आम्ही अगदी लहान होतो. 4थी-5वीत शिकत होतो. घोड्याकडे बघायलाही गेलो तरी आमची टोपी खाली पडायची आणि आमच्या डोक्यावरची शेंडी तर जणू गवताचा पुंजकाच दिसायची. शाळेत आमच्या चौघांचीच शेंडी होती. बाकीची पोरं मात्र अगदी व्यवस्थित भांग पाडून यायची. तेव्हा मनात वाटायचं, या माझ्या शेंडीवाल्या मित्रांना काही कळू न कळू, पण मला एक दिवस घोड्यावर बसायचंच आहे. पण गावातली पोरं मला कायम चिडवायची. अरे बावळटा, तुला अजून चड्डी नीट सांभाळता येत नाही आणि निघालाय घोड्यावर बसायला. मी मात्र हट्टाने म्हणायचो, तुम्ही बघत राहा, एक दिवस मी नक्कीच घोड्यावर बसणार. ते सगळे पोट धरधरून हसायचे आणि मी मात्र त्या विचारातच झोपायचो. त्या काळी आमच्या वडिलांचा फार धाक होता, अगदी सिनेमातल्या अमरीश पुरीसारखे. हातात कायम काठी असायची आणि तोंडात एकच वाक्य, अभ्यास करा, अभ्यास करा. आमच्यासाठी अभ्यास म्हणजे जणू तुरुंगवासच होता. एका जुन्या वाड्यातल्या खालच्या खोलीत आम्हाला बसवलं जायचं. वेळेवर अभ्यास, वेळेवर जेवण आणि वेळेवरच झोप. पण त्या रात्री माझ्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता, घोड्यावर बसायचं. मी मित्रांच्या मध्ये झोपलो होतो आणि मला एक भन्नाट स्वप्न पडलं. स्वप्नात मी राजा झालो होतो. मोठी लढाई सुरू होती. माझं सैन्य शत्रूंवर तुटून पडलं होतं आणि मी घोड्यावर बसून रणांगणात धावत होतो. मी जोरात ओरडत होतो, चला रे, हल्ला करा. आणि त्या जोशात मी घोड्याची लगाम समजून शेजारी झोपलेल्या मित्राची शेंडी पकडली. लढाई जशी स्वप्नात रंगत होती तशी इकडे त्याची शेंडी माझ्या हातात अडकून जोरात ओढली जात होती. तो बिचारा झोपेतून किंचाळायला लागला, आई ग, आई ग. बाकीचे मित्र घाबरून उठले. त्यांनी मला हलवून जागं केलं. मी डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून थक्कच झालो. सगळे पोट धरधरून हसत होते आणि माझ्या मित्राची शेंडी अगदी साफ, एकही केस शिल्लक नव्हता. त्या दिवसानंतर मित्रांनी मला घोडेस्वार राजा म्हणून चिडवायला सुरुवात केली. पण माझं वेड काही केल्या कमी झालं नाही. काही दिवसांनी गावात चैत्राची जत्रा सुरू झाली. ग्रामपंचायतीसमोरचं मोठं पटांगण लोकांनी फुलून गेलं होतं. कुणाच्या डोक्यावर हिरवे फेटे, कुणाचे लाल पटके, कुणाच्या हातात ऊस, तर कुणी पान चघळत गावभर हिंडत होतं. शाळेलाही सुट्टी लागली होती. आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असली तरी घरी कामं वाढणार होती, हेही तितकंच खरं होतं. त्या दिवशी आम्ही 4 मित्र शाळेमागच्या झाडाखाली बसून डब्बा खात होतो. डबा संपल्यावर बोरिंगचं थंड पाणी प्यायलो आणि तसंच मागच्या बाजूला फेरफटका मारायला गेलो. आणि अचानक समोर 4-5 गाढवं उभी दिसली. माझ्या डोळ्यांत चमक आली. मी उड्या मारत ओरडलो, अरे बघा रे, आपलं घोडं मिळालं. बाकीचे मित्र माझ्याकडे वेड्यासारखं बघू लागले. एक जण म्हणाला, अरे ते घोडं नाही, गाढव आहे, गाढव. मी लगेच म्हणालो, अरे मग काय झालं, प्रॅक्टिस तर होईल ना. ते अजूनच गोंधळले. मी मोठ्या आवेशात सांगितलं, नाटकात काम करणारी पोरं आधी किती दिवस सराव करतात, तसंच मीही करणार. आधी गाढवावरती बसायची प्रॅक्टिस आणि मग थेट घोड्यावर. हे ऐकून सगळे हसायला लागले, पण मी मात्र पूर्ण तयारीत होतो. आणि मग मी हळूहळू त्या गाढवाच्या जवळ जायला सुरुवात केली. बाकीचे तिघे थोडं लांब उभे राहून तमाशा बघत होते. एक जण ओरडला, अरे जपून रे जपून, लाथ मारेल ते. दुसरा लगेच म्हणाला,
हो हो रे, गाढव आहे ते, घोडा नाही, जपून जरा. पण त्यावेळी माझ्यात वेगळीच हिंमत संचारली होती. मला वाटत होतं, आज नाही तर कधीच नाही. मी हळूच त्या गाढवाच्या पाठीवर हात फिरवला. ते शांत उभं होतं. मग मी आणखी धाडस केलं. एका मोठ्या दगडावर चढलो आणि तिथून उडी मारून थेट गाढवाच्या पाठीवरती जाऊन बसलो. क्षणभर मला वाटलं, झालं, आता मी खरा घोडेस्वार झालो. पण पुढच्या सेकंदाला गाढवाने असा हिसका दिला की माझा पूर्ण तोल गेला. ते वेड्यासारखं धावायला लागलं. अरे अरे अरे, पकडा रे पकडा रे, मी आरडाओरडा करायला लागलो. बाकीचे मित्र मात्र पोट धरधरून हसत होते. गाढव गावाच्या रस्त्याने धावत सुटलं. कुणाच्या भाजीच्या टोपल्या उलटल्या, कुणाच्या हातातलं पान खाली पडलं, तर कुणी घाबरून बाजूला पळायला लागलं. आणि मी त्या गाढवाच्या पाठीवर जीव मुठ्ठीत धरून बसलो होतो. एका वळणावर अचानक गाढव थांबलं आणि पुढच्याच क्षणी त्याने मागचे 2 पाय हवेत उडवले. बस, मी थेट चिखलात जाऊन आपटलो. संपूर्ण अंग चिखलाने माखलं होतं. डोक्यावरची टोपी एका बाजूला पडली होती आणि गावभरची पोरं माझ्याकडे बघून खदखदून हसत होती. माझे मित्र धावत आले. एक जण हसत म्हणाला, काय रे घोडेस्वार राजे, कशी झाली स्वारी म्हणायची. दुसरा म्हणाला, घोड्यावर बसायच्या आधी गाढवानंच राज्य दाखवलं वाटतं राजासनी. मी कसाबसा उठलो. अंग झटकत मोठ्या रुबाबात म्हणालो, ही फक्त प्रॅक्टिस होती रे, खरी स्वारी अजून बाकी आहे हो. आणि ते ऐकून पुन्हा एकदा सगळं पटांगण हसण्याने दणाणून गेलं. उडी मारून मी गाढवाच्या अगदी जवळ गेलो. पण पुढच्याच क्षणी काय झालं कुणास ठाऊक, त्या गाढवाने अशी लाथ झाडली की मी थेट हवेतच उडालो. धाडकन जमिनीवरती आपटलो. गाढवाचा कासरा दूर फेकला गेला आणि ते 4ही पाय वर करून खाली लोळू लागलं. मीही धडपडत उठायचा प्रयत्न करत होतो, पण पाठीवर बसलेल्या त्या 4 लाथांनी माझी हालत खराब झाली होती. आई ग, असं म्हणत मी कसाबसा बाजूला झालो. डोळे उघडून बघतो तर माझे मित्र कधीच पळून गेले होते. मीही तिथून थेट घराकडे धूम ठोकली. घरी गेलो तर बाबा दारातच उभे. ते जवळ आले आणि नेहमीप्रमाणे पाठीवर जोरात थाप मारली. पण त्या दिवशी गाढवाच्या लाथा आधीच पाठीवर बसल्या होत्या. ती थाप बसताच अंगातून वीज गेल्यासारखं झालं, तरी कसंबसं सहन केलं. बाबा म्हणाले, काय रे बाळा, अभ्यास कसा चाललाय तुझा. मी दातोट खात म्हणालो, जोरात चाललाय बाबा, मन लावून अभ्यास करतोय. पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. पाठ ठणकत होती, तरीही मनात एकच हट्ट, गाढवावर बसायचंच. त्या वर्षी यात्रेचा 3रा दिवस होता. संध्याकाळी ग्रामपंचायतीसमोरच्या स्टेजवर गुलाबराव तासगावकरांचा लोकनाट्य तमाशा होणार होता. पौर्णिमेची रात्र, चांदणं अगदी टिपूर पडलं होतं. मी बाबांना सांगितलं, आम्ही तमाशा बघायला जातोय. रात्री साधारण 9-9:30च्या सुमाराला आम्ही 4 मित्र घराबाहेर पडलो. पण तमाशा बघायच्या आधी आमचं लक्ष दुसरीकडेच गेलं. गावाबाहेरच्या पालांजवळ 10 ते 15 गाढवं बांधलेली होती. सगळी माणसं तमाशा बघायला गेली होती. फक्त काही म्हातारी माणसंच तिथे झोपली होती. आम्ही त्यातले एक मजबूत धष्टपुष्ट गाढव निवडलं. हळूच त्याचे पाय मोकळे केले आणि काय आश्चर्य, ते सरळ गावाच्या दिशेने चालू लागलं. तिकडे तमाशाची अनाउन्समेंट सुरू होती. फक्त 2 मिनिटात गुलाबराव तासगावकरांचा भोरगी तमाशा सुरू होणार हाय. कृपया शांत बसावं सगळ्यांनी, ही विनंती हाय. समोर लोकांची प्रचंड गर्दी होती. कोणी पाठ टाकून बसलं होतं, कोणी तोंडात पान ठेवून स्टेजकडे डोळे लावून बसलं होतं. लहान पोरं पुढे बसली होती. ढोलकीचा आवाज घुमत होता. टांग टिंग ढंगाडांग टाक्कडांग ढंगाडांग टाक्कडांग. तमाशा अगदी रंगात येणार इतक्यात इकडे आमचा गाढवाचा गोंधळ सुरू झाला. मी कसाबसा गाढवावर बसलो होतो, पण अचानक ते वेड्यासारखं पळायला लागलं. माझे मित्र त्याचं शेपूट धरून थांबवायचा प्रयत्न करत होते, पण गाढव इतक्या वेगात धावत होतं की ते काही थांबायलाच तयार नव्हतं. एका मित्राला तर थेट गाढवाची लाथ गुडघ्यावर बसली. दुसरा मागून धावत होता आणि मी तर जीव मुठीत धरून त्या गाढवावर लटकून बसलो होतो.
इतक्यात मी धाडकन खाली पडलो आणि ते गाढव सरळ तमाशाच्या त्या गर्दीत घुसलं. बस, क्षणात संपूर्ण मैदानात आरडाओरडा सुरू झाला. पळा रे, पळा रे, गाढव आलं, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा. लोक जीवाच्या आक्रांताने पळू लागले. कोणाचा टॉवेल खाली पडला, कोणाची चादर दुसऱ्याने उचलली, कोणाचा फेटा कुणाच्या डोक्यावर गेला. कशाचा काहीच पत्त्या नाही. म्हाताऱ्या लोकांच्या काठ्या हवेत फिरू लागल्या. लोक एकमेकांच्या पायात पाय अडकून खाली पडत होते. एक पडला की त्याच्यावर 4 जण कोसळत होते आणि त्या गोंधळात गाढव अधूनमधून लाथा झाडत होतं. कुणाच्या पाठीवर, कुणाच्या गुडघ्यावर, तर कुणाच्या अक्षरशः तोंडावर. एका माणसाचे तर समोरचे दातच पडले. लहान पोरं मात्र भारी हुशार निघाली. ती आधीच पुढे बसली होती म्हणून सरळ स्टेज मागे पळून गेली. तिकडे तमाशात नाचणाऱ्या बायका घाबरून पळून गेल्या. ढोलकीवाले ढोल सोडून बाजूला झाले. संपूर्ण मैदानात फक्त धावाधाव आणि गोंधळ. इतक्यात अचानक लाईट देखील गेली आणि एका क्षणात सगळं शांत झालं. फक्त लोकांचा धाप लागलेला श्वास तेवढा ऐकू येत होता. कोणीतरी अंधारात म्हणालं, गेलं वाटतं गाढव, बरं झालं बाबा, जीव वाचला आपला. कोणी त्या गाढवाला शिव्या देत होतं, तर कोणी अजूनही घाबरून इकडे तिकडे बघत होतं. लोक हळूहळू पुन्हा जागेवर बसू लागले. इतक्यात लाईट आली. सगळ्यांची नजर स्टेजकडे गेली आणि काय आश्चर्य, स्टेजवर एक मोठं घोंगडं पांघरून कोणीतरी बसलेलं दिसलं. लोकांना वाटलं, अरे वा, तमाशातला विनोदी सीन असणार, काहीतरी भन्नाट गंमत दिसते. सगळे उत्सुकतेने बघू लागले. पण खरं सांगायचं तर तमाशगिरांचीच भंबेरी उडाली होती. त्यांना स्टेजवर जायची हिंमतच होत नव्हती. ते आपापली माणसं मोजत होते. सगळे आहेत ना. क्षणभर संपूर्ण मैदानात शांतता पसरली. इतक्यात ढोलकीवाल्याने हलकेच एक ठेका धरला. टांग 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 टांग, आणि अचानक ते घोंगडं हललं. क्षणात ते फेकून एक माणूस ताडकन उभा राहिला. लोक खदखदून हसायला लागले. ढोलकीवाल्यालाही चेव आला. तो जोरात वाजवू लागला, टांग 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 टांग. पण पुढच्याच क्षणी तेच गाढव पुन्हा स्टेजच्या मागून धावत आलं. त्याने मागचे 2 पाय हवेत उडवले आणि गर्दीतून पुन्हा धूम ठोकली आणि पुन्हा एकदा संपूर्ण मैदानात गोंधळ उडाला. लोक पुन्हा पळायला लागले. कोणी चप्पल शोधत होतं, कोणी आपला फेटा, तर कुणाला आपली माणसं सापडत नव्हती. एका माणसाला तर या गोंधळात हरवलेला साईडचा चष्मा परत मिळाला. इतक्यात कुणीतरी ओरडलं, अरे अरे अरे, गाढव गावाबाहेर गेलं, आता धोका नाही, आता धोका नाही. मग माईक वरून घोषणा झाली, घाबरायचं काही कारण नाही, गाढव गावाबाहेर गेला आहे, कृपया शांतता राखा, शांत बसा, तमाशा पुन्हा सुरू होत आहे. तसं लोक हळूहळू शांत झाले. ढोलकीवाल्याने पुन्हा ठेका धरला. हलगीवाल्याने साथ दिली. सुरत्याने आकाशाला भिडणारा सूर लावला. नाचणाऱ्या बाईने हातात पदर धरून हवेत उडवला आणि जमिनीला मुजरा केला. पुन्हा तमाशा सुरू झाला. आता लोक तमाशगिरांच्या कलाकृतींपेक्षा गाढवाच्या गोंधळाची जास्त चर्चा करत होते. आणि हे सगळं आम्ही 4घे जण जवळच्या मारुतीच्या देवळामागे लपून उभे राहून पाहत होतो. मनात एकच भीती होती, उद्या गावात काय होणार. पण दुसऱ्या दिवशी मात्र एक गोष्ट मनाला खूप लागली. त्या बिचाऱ्या होते, त्यांच्या गाढवामुळे तमाशात सगळा ह्यो गोंधळ झाला. पण खरं कारण फक्त आम्हा 4घांनाच माहिती होतं आणि आम्ही मात्र ती गोष्ट आयुष्यभर कुणाला सांगितली मात्र नाही.